जिल्हाधिकारी सुनील शेळके साहेब त्याचं आपण भाषण ऐकणार आहोत. या वक्त्या आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत अशा कविताताई मरावी मॅडम, बी आंबोरे सर, डॉक्टर राजेश साळवे सर, भटकर सर आणि उपस्थित सर्व मूळ निवासी बंधू आणि भगिनी, सर्वात याच्यामधला जो शब्द आहे मूळ निवासी, हा शब्द मला फार आवडतो. कारण आपल्या देशामध्ये जातीपातीचं फार मोठं राजकारण चालतं, परंतु आपण सर्वांसाठी आपण SC ST OBC यांची एक मोठ वागणूक त्याला एक मूळ निवासी हे नाव दिलेलं आहे. खरोखर सार्थक नाव आहे, कारण याच्यामध्ये आपल्याला जातपातीचा कुठलाही विषय येत नाही. आज आपण आपल्या देशामध्ये घटना लागू झाली, घटनेने आपल्याला स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय हे आपल्याला दिलेलं आहे. त्याचा सरनाम्यामध्ये त्याचं राजकीय, सामाजिक, आर्थिक हे सर्व त्यामध्ये उद्देशिकेमध्ये दिलेलं आहे. परंतु प्रत्यक्षात जर आपण आपल्या याच्यामध्ये जर पाहिलं तर काय चालू झालेलं आहे की प्रत्येकाला धर्म पाळण्याचं काम म्हणजे आचरण करण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. आपण जर पाहिलं की काही दिवसानंतर आता काय की आता धर्म हा रस्त्यावर आलेला आहे आणि धर्म रस्त्यावर आल्यामुळे काय झालं की धर्मामध्ये झगडे सुरू झालेले आहे. शिक्षणाचा भट्ट्यारोळ झालेला आहे, कारण शिक्षणामध्ये माणसं हुशार होतात, माणसाचं मस्त चांगलं होतं, त्यासाठी शिक्षणाची दरवाजी फार चांगली सुरू होती. तर पाहिलं तर आपण अंधश्रद्धा पसरवण्याचं काम ही शिकलेली मंडळी फार मोठ्या प्रमाणात करतात. असेल की राफेल विमानाने सुद्धा मिरची आणि लिंबू बांधलं होतं आणि त्यांनी बांधलं ते MSc फिजिक्स होते. फिजिक्समध्ये MSc झालेला माणूस तिला बांधतो, याचा अर्थ काय की ह्या लोक याच्यामध्ये समाजामध्ये अंधश्रद्धा किती पसरवल्या पाहिजे जेणेकरून आपल्याला राज्य करता येईल. दुसरा आहे की आपण मतदान म्हणतोय, पण मतदान नसून ते मत म्हटलं पाहिजे, कारण आपण ते दान करत नाही. या दानाच्या नावाखाली आपल्या मताची किंमत कुणीकडे चाललेली आहे, मतं विकत घेतली जात आहेत आणि त्यामुळं आपल्या देशामध्ये खरी लोकशाही आहे का नाही हाही आज संशोधनाचा विषय. आपल्याला ठिकठिकाणी जर आपण पाहिलं की अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य आहे का नाही, अभिव्यक्ती जर कोणी जर बोलायला गेला, प्रश्न विचारायला गेला तर त्याला गुन्हे दाखल होतात, त्याला वेगवेगळ्या उपमा दिल्या जातात. म्हणून आताचा नवीन जो काळ आहे हा काळ फार मोठा अत्यंत कठीण काळ आहे आणि या काळामध्ये हे जे बामचे जे काही अधिवेशन आहे किंवा जी संघटना आहे यांच्यामध्ये फार मोठं काम चालू आहे आणि ते पुन्हा जबाबदारी सुद्धा वाढलेली आहे. या समाजामध्ये जे प्रदूषण करणं चालू झालेलं आहे, या प्रदूषणामुळं समाज पूर्ण विचलित झालेला आहे. जसं आपण काही काही शब्द पाहिलेले आहेत की धारकऱ्याला वारकरी दुसरं नाव दिलं जातं, आदिवासीला वनवासी म्हटलं जातं. म्हणजे प्रत्येकाला पॅरलल शब्द तयार करण्याची एक इंडस्ट्री सुरू झालेली आहे आणि त्यामुळं खरं काय चाललंय समाजामध्ये हे काय कोणाला काही म्हणजे खालची नवीन पिढी जी आहे त्या पिढीला लोक कळायला त्याला वाव नाही आहे. अशा परिस्थितीमध्ये हे आजचं अधिवेशन हे फार मोठं चर्चा म्हणजे वेगवेगळ्या विषयावर चर्चा साधक बोलक चर्चा होऊन त्यामधून एक नवीन काहीतरी निर्माण होणार आहे. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला बोलावलं, अधिवेशनाला उपस्थित राहायला मला संधी मिळाली, त्याबद्दल मी आयोजकाचे मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद.